श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी। अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीची पूजा करतात। आपल्याला श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधानात सतत राहावे, त्यामागे हेतू असतो। हे व्रत केल्याने उत्तम फळाचा लाभ होतो। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात। काही कारणामुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमल्यास कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी ते व्रत करावे। शेवटच्या गुरुवारी त्याचा सांगता करावी। काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात। लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजविधी, कहाणी व आरती त्याचा अंतर्भाव होतो। त्यावर श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मी कृपा प्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात। गुरुवारी प्रातःकाळी उठावे, अंघोळ करावी, शुद्ध अंतकरणाने व सक्षम भावनेने पूजविधी करावा। दिवसभर उपवास करून सायंकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे। कधीकधी आकस्मिक अडचण उद्भवते, अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडून ही पूजा आरती करून घ्यावी। एकादशी, शिवरात्र या इतर उपवासाची शेवटी गुरुवारी असल्यास फक्त आरती करावी, कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी। व्रताची पूजा व कहाणी ऐकल्यास शेजाऱ्यांना निमंत्रण द्यावे। सायंकाळी गायीची पूजा करावी, तिला नैवेद्य द्यावा। धन्यवाद।